नमस्कार, स्वराजटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात उपवासासाठी खास झटपट होणारे अतिशय चविष्ट मऊ लुसलुशीत असे बटाट्याच्या धिरड्यांची रेसिपी अतिशय सोपी आहे। अगदी 5 मिनिटांमध्ये धिरडे तयार होतात। चला तर बघूयात आता याची कृती। बटाट्याचे धिरडे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 3 मध्यम आकाराचे बटाटे। इथे कच्चेच बटाटे मी साल काढून घेतली आहे। सर्वप्रथम किसणीवर आपण बटाटे किसून घेऊ। तुम्ही बघू शकता तीनही बटाटे किसून झाले। आता यामध्ये चिमूटभर जिरं घालूया। तुम्ही उपवासाला जिरं खात नसाल तर नाही घातलं तरी चालेल। चवीनुसार लाल तिखट घालू, चवीनुसार मीठ घालूया। साधारण 1.5 टेबलस्पून भाजलेला शेंगदाण्याचा कूट आणि 2 टेबलस्पून दही घालू। सर्व साहित्य नीट मिक्स करून घेऊ। बटाटा खूप आधीपासून किसून ठेवू नका, तो काळा पडतो। जर तुम्ही आधीच बटाटा किसून ठेवला असेल तर तो थोडा पाण्यामध्ये भिजवून ठेवा। हे बघा, हे छान मिक्स झालं। आता यामध्ये 1 वाटी उपवासाचं भाजणीचं पीठ घालू। उपवासाचं भाजणीचं पीठ घरच्या घरी कसं बनवायचं त्याची लिंक मी तुम्हाला दिली आहे, ती नक्की बघा। ज्यांना साबुदाणा खाल्ल्यानंतर खूप त्रास होतो त्यांच्यासाठी हा अगदी मस्त पर्याय आहे। झटपट देखील तयार होते, काही भिजवून ठेवायची वगैरे देखील आवश्यकता नाही। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालू आणि भजीच्या पिठाप्रमाणे छान सरसरीत भिजवून घेऊ, किंवा धिरड्यांसाठी आपण जसं सरसरीत पीठ भिजवतो अगदी तसंच आपल्याला हे भिजवायचं आहे। खूप घट्ट नको आणि खूप पातळ देखील नको, छान सरसरीत असं भिजवू। हे बघा, या प्रकारे छान सरसरीत पीठ मी याचं भिजवून घेतलं। धिरडे भाजण्यासाठी इथे मी तवा गरम करायला ठेवला। तवा गरम झाला की त्यावर तूप लावूया। तुपाऐवजी तुम्ही शेंगदाण्याचं तेल देखील वापरू शकता। हे तूप जरा पसरवून घेऊ। तवा चांगला गरम झाला की त्यावर धिरड्यांचं हे मिश्रण घालूया आणि वाटीमध्ये पाणी घेऊन हे हाताने छान असं पसरवून घेऊ। आता मध्यम ते मंद आचेवर धिरडं वरची बाजू जरा कोरडी होईपर्यंत आपण भाजून घेऊ। घरी ही भाजणी बनवताना यामध्ये मी राजगिऱ्याचं प्रमाण जास्त घेतलेलं असते। राजगिरा हा कॅल्शियमचा रिच सोर्स आहे, त्यामुळे असाही हा खाणं खूप हेल्दी असतं। तुम्ही हे धिरडी मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी, नाश्त्यासाठी देखील बनवू शकतात। उपवासासाठीच नाही, एरवी देखील खायला बनवून बघा, खूप हेल्दी आहे। थोडं तूप घालूया। धिरडं उलटवायची अजिबात घाई करायची नाही। धिरडं जर तुम्ही लवकर उलटवायला गेले तर ते तुटतं। त्याची जी खालची बाजू आहे ती छान कुरकुरीत झाली की मगच धिरडं उलटवा, अजिबात तुटणार नाही। हे बघा, या प्रकारे उलटण्याच्या सहाय्याने बाहेरच्या बाजूने हे धिरडं सोडवून घेऊया। बघा किती छान रंग याला आला। आता खालच्या बाजूने देखील धिरडं मस्त भाजून घेऊ। थोडं थोडं तूप घाला। अजून एक वेळा बाजू पलटून घेऊ। दोन्ही बाजूने छान पलटून पलटून आता आपण हे धिरडं मस्त भाजून घेऊया। धिरडं दोन्ही बाजूनी छान भाजून झालं। आता आपण हे काढून घेऊया। अजून एक धिरडं घालूया। हे बघा, हे मिश्रण असं तळापासून ढवळून घ्या।
पाण्याने हात ओला करू आणि धिरडं मस्त पसरून घेऊया। हे धिरडं देखील दोन्ही बाजूनी आता छान आपण तूप घालून भाजून घेऊ। थोडं थोडं तूप घालूया। धिरडं दोन्ही बाजूनी छान खमंग भाजून झालं। आता आपण हे काढून घेऊया। अतिशय चविष्ट लुसलुशीत आणि जाळीदार अशी बटाट्याची धिरडी तयार आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्चर खूप अगदी सॉफ्ट ही धिरडी झाली आहे। बघा, दिलेल्या साहित्यामध्ये मध्यम आकाराची साधारण 7 ते 8 धिरडी होतात। ही धिरडी तुम्ही घरच्या गोड दह्याबरोबर किंवा लिंबाच्या गोड लोणच्याबरोबर खाऊन बघा। गरमागरम अशी जरी खाल्ली तरी खूप मस्त लागतात। दुसरी कशाचीही आवश्यकता नाही। ह्या प्रकारे धिरडी तुम्ही नक्की करून बघा आणि ह्यासाठीची भाजणी कशी बनवली ह्याचा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की बघा। आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज्याच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।